शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणी पुन्हा लांबणीवर 21 ऑक्टोबर अशी नवी संगणकीय तात्पुरती तारीख। नीरव मोदीची स्थावर मालमत्ता आणि बँक ठेवी अशा 29 कोटी 75 लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीची टाच। 6498 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई केल्याची ईडीची माहिती। पूर्व विदर्भातल्या पावसाचा देवेंद्र फडणवीसांकडून आढावा। पंचनामे तात्काळ पूर्ण करा, फडणवीसांचे प्रशासनाला आदेश। तर मुसळधार पावसामुळे एकूण 47 रस्त्यांवर अडथळे, 35 मार्ग एकट्या गोंदिया जिल्ह्यात। गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या विसर्गात तिसऱ्यांदा मोठी वाढ। धरणातून 5,34,987 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। ॲपलने आयफोन 16 सिरीज आणि ॲपल वॉच सिरीज 10 लॉन्च केल्यावर काही जुने आयफोन आणि ॲपल वॉच मॉडेल केली बंद केलेल्या मॉडेलमध्ये आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स, आयफोन 13 आणि ॲपल वॉच सिरीज 9 यांचा समावेश। पाकिस्तानच्या करोर इथे 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप। पाकिस्तानातील पेशावर, इस्लामाबाद आणि लाहोर, भारतातील नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।